भूमीवर युद्ध संग्राम सुरू झाला. हो पण मन्यू या रणभूमीवर यांच्या पूर्वी आपली भेट झाली युद्ध झालं. हो पण आज तुला पाहता मन सासंगी का झालंय? अभेद याला कारण आहे जरा माझी पितृ देवता कौरव मिळून महाभारत युद्ध सुरू आहे आणि यावेळी तुमच्या मार्गदर्शनाखाली चक्र रचित करण्यात आलं आणि या चक्रामध्ये तिच्या बदलाचा स्वाभिमान अभिमान जागृत करून आपल्या नेत्रासमोर आहे. धन्यवाद. अरे तुला धन्यवाद हा देवी पण त्यापेक्षा माझा शिष्य धनुधारी पाठ त्याला धन्यवाद. कारण तुझ्या सारखा पुत्र जन्माला येण्यासारखं भाग्य दुसरं चक्रव्यूह म्हणजे कोणी सामान्य गोष्ट नव्हे. या भूतलावर हाताच्या बोटावर पोचणं एवढेच योग्य. मग असं असताना तू या चक्रव्यूहाचा भेद नाही करू शकत. मला संगम निर्माण झाला या चक्रव्यूहात हा मंडलाकार फिरणारे चक्रव्यूह आणि या विभागात प्रवेश केलाय. मी याचा भेद करू शकत नाही पण आपला गैरसमज आहे. कारण याची कला मी उदरात असताना अवगत केली. हो ही विद्या तर या गुरु द्रोणाला तुला दिली नाही. मुळीच नाही. आणि ही विद्या मातेच्या उदरात हो बोलण्याचा आशय एकच तुमच्या संभ्रमाचं निर्मूलन करतोय. केवळ माझी माता माझ्या मामांबरोबर राहत असताना विरंगुळा व्हावा म्हणून राधा चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे कथित करत होते. आणि त्यावेळी मी माझ्या मातेच्या उदरात होतो आणि तो सारा शब्द आम्ही ऐकले. स्वाभिमान त्याचं चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी आले. मातेच्या उदरात विश्वाचा परमेश्वर तुझा मामा. हो त्यानं जी गोष्ट कथित केली म्हणजे चक्रव्यूहाचा भेद याच्यावर माझाही नक्की विश्वास. कारण तो अविश्वास मी नाही ठेवू शकत. नक्कीच. आणि म्हणून या चक्रव्यूहाचा भेद पण चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी तू या गुरु द्रोणाचार्य आपल्या आता मागतोय. हो तुझी इच्छा तू किती सांगितलं तर नाही याचं कारण. चक्रव्यूहाचा भेद करण्यापेक्षा चक्रव्यूहातून बाहेर येणं फार कठीण आहे. माझ्या अंगी पराक्रम आहे. नाही म्हणले किती अट्टास कर पण तुझ्या बाबतीत अडचणी हात मी असे आठवणार नाही. सर्व ही वेळ पांडव पक्षाला विजय संपादन करून दिले. केवळ विश्वमेन वीर बाबाचा वीर पुत्र मेला वीर या संस्थेला प्राप्त ठरेल. इतिहासात माझं नाव सुवर्ण अक्षरात टाकलं जाईल याच्यासाठी आज्ञा झाली. नाही तुला चक्रव्यूहात प्रवेश देऊ शकत. मला हात देणार नाही. माझ्याजवळ हट्ट धरला तरी तुझ्याकडे अडचणी हात मी येता नाही तो होऊ शकत. यावेळी नाती आव्हानांचा आज दुःखित करते पण जर का माझी इच्छा पूर्ण केली असाल इच्छा नाही तो दोन दोषी होणार देईल तुला द्या त्याही मला इथं मी अगोदर तुझी प्रचिती घेईल. नक्की समजा त्या प्रचितीत उतरला नक्की प्रवेश. जर उतरला नसेल तर तुला माघारी जावं लागेल. तुम्ही म्हणतात की जर का उतरले झाला असेल जरूर माघारी जाईल. पण जर का या
समुद्र झालो तर आपण सहज दुसरं राहत द्यावी. नक्की मिळू शकते. अगोदर या प्रवासावरून हे तुला तुझं सामर्थ्य दाखवलं. चाकरमान्याच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. चाकरमान्याच्या प्रेमासाठी, चाकरमान्याच्या प्रेमासाठी, चाकरमान्याच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. रुक्मिणीचं प्रणव जीवलग आयोजन केले महान. रुक्मिणीचं प्रणव जीवलग आयोजन केले महान. चाकरमान्याच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. चाकरमान्याच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. रुक्मिणीचं प्रणव जीवलग आयोजन केले महान. रुक्मिणीचं प्रणव जीवलग आयोजन केले महान. संयुक्त नाट्य विश्वप्रविणार वाढविशान. संयुक्त नाट्य विश्वप्रविणार वाढविशान. कलाकारांच्या कलेने वाढे भूमिका मान. कलाकारांच्या कलेने वाढे भूमिका मान. आशिष मिळते रंगनांचा तो चरणावर. आशिष मिळते रंगनांचा तो चरणावर. रुक्मिणीचं प्रणव जीवलग आयोजन केले महान. तरी आता तुम्ही नात्यानं माझ्या आजोबा असाल, तरी सुद्धा रणमैदानावर नात्या धोक्यांचा विचार करता येत नाही. तरी सुद्धा मी माझ्या मेधावी मर्यादेचं उल्लंघन करणारे का माझ्या बापाची आणि काकाची शिकवण आहे. ते काम जोडणार सदावीस भाग्यासाठी पंच मनाच्या जगातून नमस्कार. नमस्कारासाठी सोडलेले महात्मा पुष्पंताला गुरु द्रोणाच्या चरणी रुजू झाले. देवा, रुजू झाले पुष्पवान. तुला आशीर्वाद देण्यासाठी काय झालं? शोभला. खरा वीर पुत्र शोभला. तुझी घेतलेली प्रचिती त्या प्रचितीला गुरु द्रोणाचा पूर्ण विश्वास झाला आणि छाटलेल्या शब्दाप्रमाणे वाढ. या चक्रव्यूहातला प्रवेश नक्की करून देतोय. खुशाल या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी आजोबा का थांबला? पुन्हा माघारी तुझा मार्ग घेतला. तो का मागे फिरला याला एकच कारण आहे. कोण ग? जाता जाता या म्हाताऱ्याच्या मुखातून निघणारे फक्त शब्द आहेत कोण रे? आणि ते तर माझे शब्द तू ऐकलेस. पण या जगात कोणीच तुला पराभूत करू शकणार नाही. नक्की आचरण करेल. चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी प्रवेश करणारा बाळ म्हणजे असं तर विकरानं तू युद्ध केलंस तर माझा शब्द आहे बाळची तुझीच आहे. पण जाता जाता आपल्याला पीड देऊन बोलणारे शब्द चक्रव्यूहात प्रवेश करत असताना चक्रव्यूहात असणारी चांडाळ चौकट मला वागणारी नाहीये. नक्की बाळ फक्त एकच ठिकाणी ठेव. त्या चांडाळ चौकडीच्या शब्दाला बळी पडू नको. होईच नाही. असंच विक्रांत युद्ध केलं तर विजय तुझा. नक्की पण त्या कपटी लाडक्याच्या शब्दाला जर बळी पडला तर पोळा तुला सर्वनाश. आता पुढे येऊ द्या. घाबरणार नाही. कारण बापाचा
आणि काकाचा आशीर्वाद सदोदित माझ्या पाठी आहे. आता माझ्या आजोबांचा आशीर्वाद